हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असाल. आज सकाळी सकाळी मस्त बागकाम केली, छान झाडांना खतं वगैरे घालून घेतली. आणि खतं घालताना असं लक्षात आलं की 2-3 झाडं आणण्याची गरज आहे. त्यासाठी झाडंसुद्धा घेऊन आलो. आता झाडं लावायची आहेत, मग त्याआधी म्हणलं मस्तपैकी स्वयंपाक करून घेऊया. स्वयंपाकासाठी आज मस्त आलू पालक करायचं होतं, बनवायचं होतं. झटपट होणारी रेसिपी, पटकन ह्या आधी पण मी शेअर केलेली आहे, पण मला एकदम फास्ट करायचं होतं, इन्स्टंट करायचं होतं, त्यासाठी मी करायला घेतली. इथं मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे, बटाटेसुद्धा स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि तो कट करून घ्यायचा. जेव्हा आपल्याला वेळ नसतो, पटकन आपल्याला काहीतरी बनवायचं असतं, त्यावेळेला हा खूप छान ऑप्शन आहे. पटकन बनवून तयार होते आणि टेस्टला पण अप्रतिम लागते. भाजी किंवा आमटी असं वेगवेगळं करायची गरज नाही, एकच केलं तरी खूप छान होऊन जातं. आता कुकरमध्ये मी मुगाची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर बटाटे चिरून घेतलेले आहेत, ते पण यामध्ये घालून घ्यायचे. एक टोमॅटो घेतला आहे, तो पण यामध्ये घालून घेतला आहे. आणि पालक जो आपण स्वच्छ धुवून ठेवला होता, तो निथळल्यानंतर तो चिरून घेतला आणि तो पण यामध्ये घालून घेतलेला आहे. सगळंच एका वेळी शिजायला घातल्यामुळं कसं वेळ वाचतो आणि गॅसही वाचतो आपला, त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरून बघा. त्यानंतर यामध्ये हळद आणि हिंग घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि याला शिट्ट्या करून घ्यायचे. इकडं शिट्ट्या होतात तोवर मी बाकीची तयारी करून घेतली, जसं की कांदा वगैरे कट करून घेतला. आणि कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाल्यानंतर मी लगेचच फोडणी घ्यायला घेतली. कुकर गार झाल्यानंतर फोडणीसाठी मस्त तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ताची फोडणी घातली आणि त्यानंतर कांदा, बारीक कट केलेला कांदा घालून घेतला. तो कांदा छान गोल्डन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा छान परतला जातोय तोवर आपण जे शिजवून घेतलेल्या सगळ्या भाज्या वगैरे आहेत, डाळ वगैरे आहेत, ते सगळं असं स्मॅश करून घ्यायचं. थोडंसं, जास्त पण स्मॅश करायचं नाही, स्मॅश करून घेतलेलं आहे. छान कांदा पण परतून झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग, हळद आपण आधी घातलेलीच आहे, त्यामुळं फोडणीत घालताना थोडंसं घालायचं, त्यामुळं फ्लेवर छान येतो. हिंग, हळद घालून झाली, छान परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये बाकीचे इतर मसाले, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण मी इथं केलेलं, ते वाटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर सुके सगळे मसाले घालून घ्यायचे, जसं की धना जिरा पावडर असेल, मिरची पावडर, थोडीसे चटणी घालून घ्यायची. त्यानंतर गरम मसाला थोडासा, असे सगळे मसाले, ड्राय सगळे मसाले यामध्ये घालून घेतलेले आहेत. छान मस्त असं परतून घ्यायचं. मसाले छान परतल्यानंतर हे बाकीचं सगळं जे शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्यामध्ये ॲड करायच्या. एकदम मस्त टेस्टी होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. हे या पद्धतीनं झटपट होणारी आहे. मसाला छान परतल्यानंतर आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या या भाज्या आहेत त्या सगळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. पटकन होते, खूप टेस्टी लागते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात, म्हणजे आता गरमी इतकी आहे, अजून उन्हाळाच आहे असं वाटतंय. अजून तर पावसाचा काही पत्ताच नाही. ऊन तर इतकं आहे, कधी पाऊस सुरू होणार आहे काही माहिती. आत्ता थोडंसं ह्या 2 दिवसात थोडंसं आभाळ येतं आहे, पण पाऊस अजिबातच नाही आहे. दुपारचं खूप ऊन असतंय. बघूया आता पाऊस, तुमच्या इकडं पाऊस चालू झाला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडं तर अजून काहीच नाही आहे, फक्त आता वातावरण तर बदललं आहे. आता या भाजीमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आता हलवून घ्यायचं आणि थोडी त्याला उकळी आली की त्यामध्ये कसुरी मेथी ॲड करायची. कसुरी मेथी घालून झाल्यानंतर त्याला छान अशी उकळी काढायची. मस्त आपलं आलू पालकची रेसिपी तयार झालेली आहे. एकदम टेस्टी होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. काही वेळातच मस्त अशी आलू पालकची भाजी तयार झाली. साधी पण खूप चविष्ट लागते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आज घरामध्ये लाईट नव्हती आणि स्वयंपाक तर झालाच होता. जेवण वगैरे पण करून घेतलं आणि सकाळी जी झाडं आणली होती ती म्हटलं आता लावून घेऊया. पावसाळा सुरू व्हायच्या आधी अशी झाडं वगैरे लावून घेतली किंवा खतं वगैरे घातली की पावसाच्या दिवसामध्ये झाडांची वाढ खूप छान पद्धतीनं होते. मग परत काही जास्त बघावं लागत नाही झाडांकडं. त्यामुळं मग आत्ता अजून वेळ होता तर म्हटलं चला
खतं वगैरे घालून घेऊया, झाडं जी लावायची होती ती लावून पण घेऊया. एकदा पाऊस चालू झाला की मग त्याची वाढ पण एकदम छान होते. खरं तर आज पाम आणि जास्वंद ही 2च झाडं आणायची होती, पण आहो बाजारात म्हणजे नर्सरीमध्ये गेले होते, सुंदर असं गुलाबाचं झाड दिसलं, मग तेही ते घेऊन आले. तशी तर पामची झाडं आमच्याकडं भरपूर आहेत, आम्हाला खूप आवडतं ते झाड, त्यामुळं ते घेऊन आले होते. आणि हे प्रांजलनं लावलेलं कापसाचं झाड आहे, त्याला कापूस लागलं होतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या हाताने लावतो त्यावेळेला त्याला जे फूल किंवा फळ येतं ते बघण्यात खूप आनंद असतो आणि तेच ती बघत होती. कोणतंही झाड लावताना आहे ना, सगळ्यात पहिला त्याची माती तयार करून घ्यायला लागते, त्यामध्ये खत वगैरे मिसळायला लागते, त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. एक एक करून आम्ही सगळी झाडं व्यवस्थित काळजीपूर्वक लावत होतो. पामचं झाड तर आमचं लावून झालं होतं, आता जास्वंदीचं झाड लावायला लागलं होतं. नवीन झाडं आणल्यानंतर बाग अगदी ताजीतवानी वाटायला लागते. जास्वंदीला जेव्हा फुलं येतील त्यावेळेला ते खूप सुंदर दिसणार आहे. माझ्याकडं आधीच जास्वंदाची भरपूर झाडं आहेत, त्यामध्ये हे एक ॲड झालं. आता हे जे झाड लावतोय ना त्याच्या दोन्ही बाजूला 2 जास्वंदीची झाडं आधीच आहेत. एक लाल कलरचा जास्वंद आहे आणि दुसरा पिवळ्या कलरचा आहे. आणि आता हा जो लावतोय हा फेंट गुलाबी कलर आणि त्याला लाल कलरची शेड आहे, खूप सुंदर दिसतं. आणि या तिन्ही झाडांना जेव्हा फुलं येतील ना त्यावेळेला ते एकत्र बघायला खरंच खूप छान वाटेल. आणि जेव्हा ते सगळ्या झाडांना फुलं एकदम येतील ना त्यावेळेला मी नक्कीच तुमच्याबरोबर ते शेअर करते. या व्यतिरिक्त अजून 2 प्रकारची झाडं आहेत, म्हणजे एकूण 5 जास्वंदाची झाडं आमच्याकडे आहेत आणि सगळ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलरची फुलं येतात. ही नक्कीच मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करते. आता ती बाकीची सगळी झाडं लावून झाली, आता गुलाबाचं झाड लावायचं बाकी होतं, तेच झाड लावायचं चाललं होतं. इकडं ते झाड लावून होतंय तर मी पक्ष्यांसाठी इथं पाणी ठेवत होते, कारण उन्हाळ्यात कडक उन्हाळा होता आणि दररोज मी पक्ष्यांसाठी इथं पाणी ठेवतच होते. आणि अजून पाऊस तर काही येत नाही आहे, त्यामुळं पक्ष्यांना पाणी ठेवणं तितकंच गरजेचं आहे, त्यामुळं मी पाणी ठेवत होते. आता हे झाड लावून झालं आहे आपलं. गुलाब तर आपल्या बागेची शोभा तर वाढवणारच आहे. आणि तुम्हाला यापैकी कोणतं झाड जास्त आवडतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त असं झाड लावून घेतलं आणि त्याला पाणी घालून घेतलं, एक बादलीभर मस्त असं पाणी घालून घेतलं. आणि हे पाणी बघा किती पटकन जमीन ते शोषून घेते. जमीन इतकी तापलेली असते ना त्या, आणि पाणी घातलं की ते किती पटकन, आणि ते बघायला एकदम छान वाटत होतं, एकदम मस्त वाटत होतं. त्यामुळे ते पण मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं. मस्त आपली सगळी झाडं लावून झालेली आहेत. आता पाऊस कधीही आला तरी काहीच हरकत नाही. पावसाच्या आधीची जी कामं आहेत, झाडांना खतं घालणं असेल किंवा झाडं लावायची असतील, ते सगळी आपण लावून घेतलेली आहेत. आता पावसाची वाट बघायचं चाललं आहे. झाडं लावून झाल्यावर मी आत आले आणि आत येऊन बघते तर लाईट पण आलेली होती आणि मुली खूप मन लावून क्राफ्ट करत होत्या. हे एक टिकल्या चिकटवायचं पेंटिंग आहे. या किटमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या दिलेल्या आहेत आणि त्या योग्य जागेवर चिटकवत हे सुंदर असं पेंटिंग तयार होतं. मुलांना अशा ॲक्टिव्हिटीज खूप आवडतात, कारण त्यातून त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते आणि त्यांचा वेळही खूप छान जातो. या किटची अजून एक छान गोष्ट म्हणजे उरलेल्या टिकल्या ठेवण्यासाठी एक वेगळं पाऊच दिलेलं आहे, त्यामुळं सगळं सामान व्यवस्थित राहतं आणि काहीही हरवत नाही. खरंच खूप छान कल्पना आहे ही. मुली इतक्या रमल्या होत्या की जवळजवळ 2 ते 3 तास त्यातच गुंतून राहिल्या होत्या. त्यामुळं त्यांना इतका आनंदाने करताना बघून मलाही खूप छान वाटत होतं. तर अशा प्रकारे आजचा दिवस गार्डनिंग, स्वयंपाक आणि मुलींच्या क्राफ्ट ॲक्टिव्हिटीमध्ये खूप छान गेला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.